Mahurat shot. Smile, please. All the best. Action. स्माईल प्लीजचा मुहूर्त आत्ताच झालेला आहे आणि ऋतिक सरांनी त्याचा क्लॅप दिला आहे. कसं वाटतं? खूप छान वाटतंय. स्माईल प्लीज चा प्लीज काढला तरी नुसतं स्माईल राहत आहे तोंडावर, कारण एक खूप छान फिल्म सुरू होती आहे. आणखीन एक चॅलेंजिंग रोल माझ्या वाट्याला आला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझा मित्र विक्रम फडणीस, ज्याची पहिली फिल्म पण मी केली होती, त्याची ही दुसरी फिल्म आहे. त्यामुळे त्यासाठी पण मला आनंद होतो आहे की त्याच्या दुसऱ्या फिल्मचा पण मी भाग आहे. त्याच्या खूप जवळची फिल्म आहे आणि या निमित्ताने एक खूप आव्हानात्मक भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. एक खूप चांगली कास्ट, प्रसाद आहे, ललित आहे, सतीश आळेकर आहेत, तृप्ती खामकर आहे. तर या चांगल्या कास्टबरोबर किंवा इरावती कर्णिकसारखी उत्तम डायलॉग रायटर फिल्मला मिळाले, कारण बेस छान असणं खूप गरजेचं असतं. स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग्स इतके सुंदर आहेत. मिलिंद जो आम्ही दोघीमध्ये आम्ही एकत्र काम केलं, मिलिंदनी आणि मी, त्यांनी सिनेमॅटोग्राफर, तो पुन्हा एकदा इथे असणार आहे. त्यामुळे एक्साइटमेंट सुरू झाली आहे. शूट सुरू होईल आता उद्यापासून, त्यामुळे छान वाटतं. विक्रम जसा मगाशी स्टेजवर म्हणाला की तू फक्त एक मैत्रीण नाही आहेस पण फॅमिली आहे, तर तू काय सांगशील त्याबद्दल? ऑफकोर्स, कारण पहिल्या प्रोजेक्टमध्येच आमचं इतकं छान बॉन्डिंग झालं. तर अपार्ट फ्रॉम त्याच्या फिल्ममध्ये मी असेन नसेन तरीसुद्धा कायम एकमेकांबरोबर असू. त्यामुळे आज जरी मी फिल्ममध्ये नसते करायची तरी मी इथे असतेच, इतकीच असते. आणि पण फॉर्च्युनेटली मी फिल्मचा भाग पण आहे आणि अर्थातच विक्रमच्या आयुष्याचा आणि विक्रम माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे छान वाटतं जेव्हा कम्फर्ट झोन असतो सेटवर काम करताना. तर दिग्दर्शकाशी मैत्री जेव्हा असते तेव्हा तो एक वेगळा कम्फर्ट झोन तुमच्याबरोबर असतो. त्यामुळे कुठल्या पद्धतीने कलाकाराला हँडल करायचं आहे त्या दिग्दर्शकाला बरोबर माहिती असतं. तेच विक्रमच्या बाबतीत होईल, कारण त्यांनी ऑलरेडी माझ्याकडनं काम छान करून घेतलं आहे हृदयांतरमध्ये. त्यामुळे यावेळेस इतक्या चॅलेंजिंग रोलला चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी त्यांनी त्याच्या खांद्यावर घेतली असं मी म्हणेन. कारण नेहमी दिग्दर्शक माझ्याकडनं चांगलं काम करून घेतात. जेव्हा जेव्हा माझं काम आवडतं तेव्हा त्याचं खूप जास्त श्रेय दिग्दर्शकांचं असतं. तर या सिनेमात माझं चांगलं काम होऊ दे आणि ती जबाबदारी विक्रमनी घेतली आहे असं मी म्हणते. स्माईल प्लीजमध्ये तुझं कॅरेक्टर विक्रम सरांच्या आईवर थोडंफार आधारित आहे, काय सांगशील? हां, मी आईवर आधारित कॅरेक्टर नाही आहे. या कथानकाचा पूर्ण जो गाभा आहे तो त्याच्या आईशी संबंधित आहे. मी एका फोटोग्राफरचा रोल करते यामध्ये. वेगळा लुक पण माझा खूप वेगळा केला यावेळेस. आत्ता मी जी दिसते ती फिल्ममध्ये मी तशी नाही आहे. कदाचित मगाशी काही फोटोज इथे दिसतील तर त्यामध्ये मी जशी दिसणार आहे. त्यामुळे मलाही याची उत्सुकता आहे की नेव्हर बिफोर लुकमध्ये मी दिसेन. हेअरस्टायलिंग असेल किंवा कॉस्ट्युम्स असतील किंवा प्रोफेशन असेल, हे मी कधी याच्या आधी साकारलेलं नाही आहे. त्यामुळे त्याची एक्साइटमेंट फार वेगळी आहे. आणि एक वेळ आता चित्रपटाचं शूट सुरू होणार आहे, थोडीफार वेगळीच नवीन कास्ट आहे. काहींबरोबर तू काम केलं आहेस, काहींबरोबर नाही केलं आहे, तर या वाटचालीकडे कसं बघतो? काय होतं की सिनेमाचा पहिलाच दिवस आणि त्या रोलच्या शूजमध्ये पाय घातल्याशिवाय तुम्हाला खरंच काही अंदाज येत नाही. आणि आज ॲक्च्युली तसं आहे की कितीही अभ्यास झालेला असला तरी पेपरमध्ये कुठले प्रश्न येणार आहेत हे जसं तुम्हाला माहीत नसतं, तसं सेटवर गेल्यावर तुम्हाला काय वाटणार आहे हे सेटवर जाण्याच्या क्षणापर्यंत तुम्हाला माहीत नसतं. त्यामुळे आज मी टोटली अनइझी आहे. मला खूप भीती वाटते आहे आणि ही भीती वाटायलाच पाहिजे असं मला नेहमी वाटतं, कारण मी नेहमीच खूप घाबरलेली असते. सेटवर जाईपर्यंत त्या कॅरेक्टरशी छान ओळख होईपर्यंत, त्या कॅरेक्टरच्या अनुषंगाने इतर पात्रांशी ओळख होईपर्यंत. कारण आत्ता हे सगळे जे माझे मित्र आहेत, प्रसाद आहे, ललित आहे, आळेकर सर माझे गुरु आहेत, पण हे मी त्या सिनेमातल्या नात्याने त्यांच्याकडे बघत नाही आहे. जेव्हा ते इक्वेशन वर्क व्हायला लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने ती नंदिनी जोशी आपल्यासमोर येईल आणि त्याची धाकधूकच आहेच. जसं तू म्हणालीस की तू एक फोटोग्राफीची भूमिका साकारते, तर काही खास थोडं टेक्निक्स वगैरे शिकलेस का? हो, म्हणजे आता आमच्या सेटवर तर सगळ्यांना ताकीद दिलेली आहे की जेव्हा जेव्हा मी रिकामी असेल तेव्हा तेव्हा जो फोटोग्राफर रिकामा असेल त्यांनी मला ट्युटोरियल्स द्यायचे. कारण मी कॅमेरा हातात घेऊन फोटो काढणे हे सुरू केलं आहे. त्यात अर्धे कच्चे पक्के असे बरे फोटो, वाईट फोटो सगळे येत आहेत. अर्थातच मी काढलेले फोटो म्हणून एखाद्या चांगल्या फोटोग्राफरचे फोटो असतील, कदाचित मी स्वतः काढलेले नसतील, पण ॲटलिस्ट हाऊ टू होल्ड अ कॅमेरा हे तरी कळलं पाहिजे. त्याचा एक फिनेस असतो. आता कुठलाही फोटोग्राफर किंवा इव्हन यांनी जो कॅमेरा हातात धरला त्यावरनं कळतं की किती वर्ष काम करत असतील. तो फिनेस येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी हातात कॅमेरा घेऊन बरेचशी नाचली आहे, बागडली आहे, फोटोज पण काढले. तर प्रयत्न चालला आहे. एंड रिझल्ट बघू कसा येतो आहे. तुझ्या आयुष्यातला स्माईल प्लीज मोमेंट?
नवीन काम सुरू करण्या इतकं चांगलं काहीच नसतं. मला नेहमी वाढदिवसाच्या दिवशी काम करायला खूप आवडतं आणि जेव्हा मी माझ्या वाढदिवसाला काम करत असते तेव्हा मी सगळ्यात जास्त आनंदी असते. तर तो मोमेंट मी चेरिश करते काय. चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.